महाड तालुक्यातील पाने गावातील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेला तरुण काळ नदी पात्रात वाहून गेल्याची घटना काल दुपारच्या दरम्यान घडली होती। गेल्या महिनाभरात 3 ते 4 पर्यटकांचा पावसाळी पर्यटनादरम्यान मृत्यू झाला असून काल पुन्हा एकदा एक तरुण वाहून गेल्यानं पर्यटनाला गालबोट लागलाय। माणगाव तालुक्यातील होडगाव येथून 5 ते 6 मित्र पोहण्यासाठी पाणे येथील धबधब्यावर गेले असताना यापैकी 22 वर्षीय वेदांत रामदास बोंडिलकर हा तरुण काळ नदीच्या पात्रात वाहून गेलाय। मयत वेदांत आणि त्याचा भाऊ भौतिक बोंडिलकर हे दोघे जण मुंबई वडाळा येथून 15 ऑगस्ट रोजी माणगाव तालुक्यातील होडगाव येथे मामाकडे फिरायला आले होते। काल दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान सर्वच नदीत पोहण्यासाठी उतरले असताना सदर तरुण पाण्यात मौजमजा करत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्याच्या प्रवाहात वाहून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर सदर तरुणाला शोधण्यासाठी खूप प्रयत्नही करण्यात आले, मात्र वेदांत याचा कुठेही शोध लागला नाही। शेवटी आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी पुन्हा बेपत्ता वेदांत याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे। महाड तालुका पोलिसांना संबंधित घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली आहे। महाड तालुका पोलिसांनी वेदांत याचा मृतदेह शोधण्यासाठी छावा मराठा योद्धा रेस्क्यू टीम, आपदा मित्र आणि SVRSS कोलाड यांच्या टीमला पाचारण केल्यानंतर आज सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान सदरची शोध मोहीम यशस्वीरित्या पार पडली आहे। मागील काही दिवसांपूर्वी कोसगाव टेमघर येथून एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला असता सदर बेपत्ता तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही। मात्र या तरुणाला शोधण्याकरिता छावा मराठा योद्धा रेस्क्यू टीमने खूप प्रयत्न केले, परंतु पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा कुठेही शोध लागला नाही। आज अवघ्या काही तासातच छावा मराठा योद्धा रेस्क्यू टीम, आपदा मित्र व SVRSS कोलाड टीमच्या संयुक्त शोध मोहिमेमुळे बेपत्ता वेदांचा पुलाच्या पाण्याखाली शोध लागल्यामुळे सर्व टीमचे कौतुक केले जात आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।